श्री क्षेत्र धामोरी येथे धर्मनाथ बीज सोहळा व नवनाथ पारायण प्रसंगी रमेश गिरीजी महाराज यांचे प्रवचन संपन्न। कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे श्री माणिकेश्वर अडबंगीनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने व साधू संतांच्या उपस्थितीत धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। परमपूज्य सद्गुरू रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य सद्गुरू राम गिरीजी महाराज मठाधिपती सरला बेट, ब्रह्मलीन परमपूज्य संत श्री दत्त गिरीजी महाराज वैजापूर, परमपूज्य महामंडलेश्वर 1008, संत श्री मदन महाराज ठाणे, साध्वी शारदानंदगिरी पोहेगाव, संत श्री दत्त आनंदगिरी महाराज, संत श्री परम राम प्रभू महाराज अंजनापूर, परमपूज्य संत श्री विकास गिरीजी महाराज मायगाव देवी, परमपूज्य संत श्री ज्ञानानंद गिरीजी महाराज वैजापूर, परमपूज्य संत श्री चंद्रशेखरनाथ महाराज अधिष्ठान धामोरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळा सुरू झाला असून 23 जानेवारी 2025 ते शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी दररोज नवनाथ ग्रंथाचे पारायण होईल। बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 ते 5 या वेळेत शनी अभिषेक ॲडव्होकेट राजेंद्र बदामे शनी भक्त यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। 30 जानेवारी 2025 रोजी दुपारी 5 ते 6 या काळात संत श्री दत्तगिरीजी महाराज यांचे प्रवचन होईल। शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता नवनाथ ग्रंथ पूजन चंद्रशेखरनाथ महाराज यांच्या हस्ते संपन्न होऊन सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत भिक्षा फेरी, नवनाथ पालखी मिरवणूक, कलश पूजन होणार आहे। 31 जानेवारी सकाळी 10 वाजता परमपूज्य हबप शिवाजी महाराज मालूरकर यांचे धर्मनाथ बीज निमित्त कीर्तन होईल। दिनांक 25 जानेवारी रोजी श्री संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले आहे। दिनांक 31 जानेवारी रोजी धर्मनाथ बीज सोहळा व महाप्रसाद या कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन विजय जाधव, विमल बोरसे, बाबासाहेब मांजरे, विद्याताई पाटील, विजय माला खैरनार, विश्वास जाधव, विलास कदम, बाळकृष्ण मांजरे, विश्ववती काळे, रागिनी देशमुख, राधिका पाटील, ऐश्वर्या दिघे, गोरक्ष बोरसे, राहुल जाधव, अभिजित जाधव, चेतन कदम, पोपटराव मोरे, संदीप भाऊ आढाव, सुनील व योगेश भाऊ मोरे, गोरक्षनाथ सेवा मंडळ, श्री स्वामी समर्थ सेवेकरी, जानता राजा, A1 आनंदवल्ली, नागेश्वर नवयुवक, भैरवनाथ मित्र मंडळ, अडबंगीनाथ दिंडी मंडळ, न्यू इंग्लिश स्कूल धामोरी, सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, केवी रोमारे कॉलेज सासनळ यांनी केले आहे। गोरक्षनाथ महाराज की, अडबंगीनाथ महाराज की, सब संतांना की जय। सर्वांनी अशा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। आज आपल्या इथं मठाधिपती व प्रमुख विश्वस्त आमचे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरू रमेशगिरी महाराज यांनी इथं आले, प्रवचन रूपी आपल्याला अमृत संदेश दिला। आज येण्याचं कारण म्हणजे बाबांना 27 ला प्रयागला जायचंय महाकुंभाला, म्हणून 31 ला बाबांना घेतले। तर सर्वांनी आपण स्वागत करूया बाबांचा सत्कार हेमंतजी बोरसे, बाबासाहेब मांजरे व विश्वासराव जाधव यांनी केला आहे। पूजन झालेलं आहे आणि सर्व बाबाजी
धरणात बीज सोहळ्यासाठी 31ला सर्वजण आतुरतेने दरवर्षी आतुरतेने वाट बघतात. मला विचारतात 9 दिवस येणार आहे बाबाजी, येणार आहेत ना? हो नक्की येणार आहे. मग आम्ही येणार आहे बरं का. मग अशा दृष्टीनं आज आपण इथं आलात, अक्षरशः खूप आनंद झाला. बाबाजी नाथांनी इथं स्वागत केलं, सर्व भगिनींनी स्वागत केलं, नाथ भक्तांनी स्वागत केलं. आम्ही सर्व आपली आतुरतेने वाट पाहत होतो आणि नाथांनी इच्छा पूर्ण करून घेतली की बाबाजी एक दिवस पाहिजे महाकुंभाला जाण्याच्या आधी इथे यावं, अशी सर्वांची इच्छा होती. की सर्वांनी परत एकदा टाळ्याची गजरात बाबांचं स्वागत करूया. बाबांचे आपल्या कार्यक्रमाला सदैव आशीर्वाद असतात. प्रत्येक गोष्टीत बाबा बारकाई विचार करत असतात. विजयभाऊ किती पारायला बसले, त्यांची व्यवस्था काय, संध्याकाळी जेवणाची व्यवस्था कशी आहे, राहण्याची व्यवस्था कशी आहे, कोण कोण संत येणार आहेत, असं सर्व बाबांची 9 दिवस सारखी विचारपूस चालू असते आणि सर्वांची बाबाची काळजी घेत असतात. त्याप्रमाणे आपण सर्वांनी इथं बाबांचा सत्कार केला आहे. मी आपल्याला बाबांच्या प्रवचन रूपी अमृत संदेशला ज्यांनी शोभा आणली ते परमपूज्य आपल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम वाकद चे प्रमुख माननीय बापूजी बडवर साहेब बडवर महाराज यांनी यावं आणि त्यांचा आदर तिथे स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. हेमंत दादा त्यांचा सत्कार करतील. ते आल्यापासून ते विठ्ठल महाराज आणि त्यांचं सुद्धा सातत्याने इथे येणं असतं. प्रत्येक बीजेला त्यांचा सहभाग असतो. आपण सर्वांनी आता त्यांनी गायन रूपाने आपल्याला मंत्रमुक्त केलं आणि शोभा वाढवली. ते विठ्ठल महाराज बडवर यांचं आपण सर्वांनी स्वागत करूया. त्यांचं आदर तिथे बाबाजी श्वाल देऊन करतायत. श्वाल श्रीफळ देत आहेत. आपल्या बरोबर बाबाजींबरोबर आलेले जीवनजी गायकवाड, अनिल शिंदे व मंगेश भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आपला आदर तिथे स्वीकारायचा आहे स्थानाच्या वतीने. जीवन भाऊ, अनिल शिंदे, मंगेश भाऊ, निखिल भाऊ बडवर यांचा बी परिचय. बाबाजी हे यांचा प्रत्येक बीजेला असं योगदान असतं. पूर्ण नवनाथांच्या मूर्ती इथं जेवढे मंदिर हे सर्व ते त्यांच्या स्वखर्चाने रगवत असतात. प्रत्येक वर्षी 16 ते 8,000 रुपये ते स्वतःहून खर्च करतात. निखिल भाऊ यावेळी सुद्धा महाप्रसादामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. बाबांच्या हस्ते श्रीफळ. जीवन भाऊ गायकवाड, भजनात रंगना नाथपदी रमला असा शिवशक्तीचा या पंथांचे, शिवशक्तीचा या पंथांची जय हो जय आदिनाथ, जय हो जय नवनाथ, जय हो जय आदिनाथ, जय हो रघुनाथ, जय हो सर्वनाथ. असा नाथांचा दरबार असा, नाथांचा दरबार असा, नाथांचा दरबार. अगाध लीला या नवनाथांची, शिवशक्तीच्या या पंथाची. जय हो जय आदिनाथ, जय हो जय नवनाथ. म्हणून हे जे काही नऊ नारायण हेच कलियुगामध्ये
नवनाथ रूपाने अवतरित झाले. आणि या नवनाथांनी सर्वप्रथम अनुग्रहित झाले. सर्वप्रथम अनुग्रहित झाले, अनुग्रह घेतला. नंतर त्यांनी तपश्चर्या केली. ती बहुतांश तपश्चर्या हिमालयात बद्रिका आश्रमात, बद्रिका वनात केली. आणि नंतर नाथांनी भारताच्या देशभरामध्ये, बाहेरच्याही देशामध्ये तीर्थयात्रा केला, भ्रमण केलं. यापैकी गोरक्षनाथ या भूमीत आले होते. हेच गोरक्षनाथ एका कालखंडात, कालावधीत मच्छिंद्रनाथ नेपाळला गेले होते. काठमांडू त्या परिसरामध्ये. काठमांडू माहिती पत्रकार. आणि त्या तिकडे गेल्या नंतर मच्छिंद्रनाथ नंतर काही दिवसांनी गोरक्षनाथ आपल्या गुरुच्या भेटीला तपास करीत करीत चालले. गोरखपूरला च्या परिसरामध्ये संत संमेलन होतं. या नाथांनी तीर्थयात्रा केल्या. संत संमेलन होतं. आणि त्या संत संमेलनामध्ये बरीचशी अशी काही मंडळी बसलेली होती. त्यात गोरक्षनाथ बसलेले होते. जसे या ठिकाणी संत श्री चंद्रशेखरनाथ या ठिकाणी बसलेले आहे. पण त्यांच्या आजूबाजूला कार्यक्रम संपल्यानंतर विचारलं, महाराज तुम्ही कुठून आले? त्यांनी सांगितलं मी, मला वाटतं त्यावेळेस भारत ही सगळा मोठा, तोही काठमांडू हा सगळा परिसर तसा एकच होता असेल. सांगितलं मी इकडनं आलो. कुठले, काय तुमचे गुरु काय, असे विचारण्याची परंपरा आहे. त्यांनी सांगितलं मी माझे गुरु मच्छिंद्रनाथ आहे. मग मच्छिंद्रनाथ म्हणल्यानंतर ते 7-8 लोक म्हणे, हो मग आमचे गुरु आहे मच्छिंद्रनाथ. आणि म्हणते कुठं आहे? म्हणजे ते पुढे काठमांडू नेपाळच्या त्या परिसरामध्ये. मग त्या 10-12 लोकांनी मग 5-50-100 त्या मच्छिंद्रनाथाच्या अनुग्रहित झालेले शिष्यमंडळ त्यांनी एक समाशा मांडली गोरक्षनाथाकडे. महाराज म्हणे, आता तुम्ही मच्छिंद्रनाथाच्या अनुग्रहित आणि आम्ही ग्रस्ती जरी असलो तरी आम्ही अनुग्रहित, आपण आता गुरुबंधू झालो आहोत. परंतु आमची एक विनंती आहे. येथील एक नेपाळचा राजा, महेंद्र नावाचा राजा आम्हाला खूप त्रास देतोय. आम्हाला ह्या सकाळी करू देत नाही पूजा पाठ आणि त्रास देतो. आणि त्या राजाला गोरक्षनाथाने समज दिली की तू ह्या जे मच्छिंद्रनाथाचे अनुयायी आहे त्यांना तू कशाला त्रास देतो. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तिसरून पुन्हा तक्रार आली. गोरक्षनाथ उत्तर प्रदेश मध्ये गोरखपूरला काही दिवस थांबले. म्हणून त्या गावाचं नाव गोरखपूर. गोरक्षनाथ काही कालावधीत तिथं थांबले म्हणून गोरखपूर त्या गावाचं नाव आज त्या ठिकाणी. आणि त्या परिसरात मंदिरात आदित्यनाथ योगी हे त्या ठिकाणी राहतात. तिथला ते सर्व पाहून त्या उत्तर प्रदेशची सर्व धुरा सांभाळतात. नोहे कुंभमेळ्याचं केवढं मोठं प्रयोजन, आयोजन, नियोजन आहे. कुंभमेळा आला कुठून? हा अनादी कालापासून आला. या कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य काय? तर ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथन झाल्यावर
14 रत्न निघाले, त्यापैकी एक अमृताचा कलश निघाला. आणि तो अमृताचा कलश ज्या वेळेस ते समुद्र मंथन देव आणि दैत्यांनी केलं, आणि त्यातून ते बाकी 14 रत्न ते निघले, त्यात ते अमृत कुंभ निघाला. आणि तो अमृत कुंभ निघाल्यानंतर मग सगळे जागी झाले. फायदा असला का? सगळे जागी होतात. नुकसान असली का माग सरकतात. हा एक चराचर सृष्टीचा नियम आहे. वा, तुला माहिती वाटत मंगेश बैस काय? आणि तो कुंभ, अमृताचा कुंभ, ते अमृत घेतल्यानंतर, कारण त्यावेळेस ते अमृताचं वैशिष्ट्य आहे, अमृत ज्याने घेतलं ते अमर होतात. राक्षसाला अमर व्हायचं होतं. आणि एक तो इंद्राचा मुलगा जयंत, त्याने तेव्हा अमृत मग खुणाखुणी झाली आणि तो अमृत कुंभ निघाला, तो पळाला तर त्याच्या मागे हे राक्षस लागले. त्यांच्या लक्षात आलं हा अमृत कुंभ, आता हे देवांनी जरी अमृत घेतलं, हे देव आपल्याला भारी पडतील, लढाईत युद्धात हे देव लोक आपल्याला भारी पडतील, म्हणून ते राक्षस त्याच्याकडून हिसकण्याकरता, तो कुंभ घेण्याकरता त्याच्या मागे लागले. आणि तो कालावधी, आणि तो आकाश मार्गे फिरत असताना त्याच्या मागे राक्षस लागले. किती दिवस? हा जी झटपट 12 दिवस चालली. म्हणून 12 दिवस तर 12 वर्षाचा कालावधी मानवाचा, 12 दिवस देवतांचे. म्हणून हा 12 वर्षाचा कालावधी. आणि हा 12 वर्षाचा कालावधी कुंभमेळ्याचा तेव्हापासून चालला. आणि तो पळत असताना तो इंद्राचा मुलगा जैन, त्याच्या मागे लागलेले ते राक्षस, त्या धावपळीमध्ये, झटपटीमध्ये काही अमृताचे थेंब आणि ते पडले त्र्यंबकेश्वर नाशिक या परिसरात पडले. म्हणून तिथं 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. हरिद्वार या ठिकाणी काही अमृताच्या त्या घटामधून, त्या कुंभामधून, तिथं काही अमृताचे थेंब, म्हणून हरिद्वारला कुंभमेळा भरतो. आणि काही थेंब अमृताचे प्रयागराज या ठिकाणी पडले. तिथंही आता चालू असलेला कुंभमेळा. आणि काही थेंब उज्जैन, महाकालेश्वर या ठिकाणी पडले. म्हणून तिथं 12 वर्षांनी कुंभमेळा, अर्धा 6 वर्षांनी अर्धा कुंभही येतो. प्रयागराज या ठिकाणी सुद्धा अर्धा कुंभ येतो असा. आणि बाकीच्या 4 ठिकाणी त्र्यंबकेश्वर, नाशिक, हरिद्वार आणि या 4ही ठिकाणी 12-12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. कुंभ म्हणजे तो घट, त्याच्यातून सांडलेलं पडलेले ते अमृताचे थेंब, अशा त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. तर कुंभमेळ्याचे 4 ठिकाण आहे, त्यापैकी 2 ठिकाण आहे महादेवाच्या त्या प्रांगणामध्ये, परिसरामध्ये कुंभमेळा भरतो. एक त्र्यंबकेश्वर, 3 देवांचं वास्तव्य म्हणून त्र्यंबक, 3 देव, आणि तिथं कुंभमेळा भरतो. नाशिक त्र्यंबक. चला थोडस निवृत्तीनाथाकडेही जाऊ. आज निवृत्तीनाथाच्या समाधीच्या सोहळ्याच्या ठिकाणी अनेक वारकरी त्या ठिकाणी गेलेले आहे. कालच पोहोचलेल्या ह्या सर्वांचं दर्शन झालं असेल. असे ते निवृत्तीनाथ. मग हे निवृत्तीनाथ भगवान महादेवाने घेतलेला अवतार आहे. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार,
सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार निवृत्तीदातार स्वामी निवृत्तीदातार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाने भगवान शंकराने अवतार घेतला निवृत्तीनाथाचा. भगवान महाविष्णूने अवतार घेतला ज्ञानेश्वराचा. ब्रह्मदेवाने अवतार घेतला सोपान देवाचा. जी जगन्माता पार्वती काय झालं? बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. हरी हरी बोल हरी 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 बोल हरी हरी बोल केशव माधव गोविंद बोल. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. हरी बोल हरी 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 बोल हरी हरी बोल केशव माधव गोविंद बोल. 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 बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. हरी बोल हरी 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 बोल हरी हरी बोल केशव माधव गोविंद बोल. ब्रह्मा विष्णू महेश आणि जगन्माता पार्वती यांनी अवतार घेतले. कशा करता? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. परोपकारा करता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या समाजा करता समाजाच्या हिता करता समाजाच्या उद्धारा करता या भूतलावर आले. मात्र त्यांची कोणी त्या काळामध्ये पूजा विजा काही केली नाही. दगडच आणले, चिखलच टाकला त्यांच्या झोळीमध्ये, खाण्याची पंचित करून सोडली. दुसरीकडचे लोक आलते का? बाहेरच्या देशातले आपलेच होते. गुणत हे जना देखावे ना डोळा म्हणून कनवाळा येतो आम्हा. हे जग बुडत आहे. हा कनवाळा त्या संतांना आलाय. त्यांनी त्यांचा काही राग मारला नाही. कोणी दगडे आणले त्याचे काही स्वीकारच केला. ठीक आहे, मारा दगडे. त्यांना माहिती हा समाज कसा आहे. हा 2% समाज आहे. घटकत सकाळचा असं म्हणतील तर दुपारून तसं म्हणतील. पावलात बुद्धी बदलती. आज कोण उद्या कोण आज कुठं तर परवा कुठं असो. आणि अशा त्या संतांनी किती त्रास सहन केला. कोणा करता? त्यांच्या लक्षात आला हे बुडत आहे जन, त्यांना ते दिखवेना. म्हणून कनवाळा येतो आम्हा. अवतार तू धराया करणे. अवतार तू धराया करणे. अवतार तू धराया करणे. अवतार तू धराया करणे. उद्धरया जन जीवा. उद्धरया जन जीवा. जन जीवा. अवतार तू धराया करणे. अवतार तू धराया करणे. काय
काय कारण होतं अवतार धरायचं? ह्या जड जीव जे आहे, तुम्ही आम्ही बसलेले इकडं तिकडं देशभरात जगात, अवतार तुम्हा धराया कारण उद्धारा जन जड जीवांचा उद्धार करण्याकरता. शिवशंकराचा अवतार तुम्ही आवडीने गातो दास जनार्दना वंदितो दास जनार्दना वंदितो दास जनार्दना वंदितो. वाह, शाबास. निवृत्तीनाथाची यात्रा आहे. निवृत्तीनाथाची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदीला आहे. सोपान देवाची समाधी सासवडला आहे. आणि मुक्ताबाई यांची समाधी नाही, या आकाशामध्ये विलीन झाल्या. ते जळगाव जिल्हा, जळगावची एक गाव, हैदराबाद मुक्ताईनगर, जळगावची जिल्हा. तिथं मुक्ताबाईने जशी आकाशामध्ये वीज कडकडती आणि ती थोड्याच वेळेस नाहीशी होती, अशाच प्रकारचा आपला अवतार कार्य. आणि वीज कडकडली आणि आकाशामध्ये त्या विलीन झाल्या. काहीही राहिलं नाही, काही दिसलंय नाही, काही समजलं नाही. आणि त्यांचं ते स्थान आहे हैदराबाद मुक्ताईनगर, थोडक्यात जळगाव जिल्ह्याचे ना, हा, तापी नदीच्या किनाऱ्यात त्यांचं स्थान आहे. भव्य दिव्य असं त्या ठिकाणी ते अस्तित्व आहे. चला, सांगण्याचं तात्पर्य, निवृत्तीनाथाची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. हेच निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, लहानपणची छोटीशी कथा आहे. सोपान मुक्ताबाई आणि त्यांच्या आई वडील विठ्ठल पंत आणि रुक्मिणी ब्रह्मगिरीची परिक्रमा करीत होते. आजही परंपरा त्यांच्यापासून सुरू झालेली आहे. ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा खडे हो तैते काया कष्टे जवतो चरणे खडे हो विशेष किलविष अवघे त्यांचे धडे हो केवळ दोष रूपे का त्यांच्या पाया पडे हो. जय जय ब्रह्मगिरीचा नाथा गंगा धरा हो विश्वमा. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. आणि म्हणाले, अरे शेतकरी बाबा, मी आत्ताच जेवण केल्यानंतर मी तृप्त झालो, मला प्रसन्न वाटलं. प्रसादे प्रसन्नता, भोजन केल्यानंतर प्रसन्न वाटतं. तू आता माझ्याकडून काहीतरी मागून घे. आता ह्या माणिक नावाच्या शेतकऱ्याच्या मुलाने जी उत्तरं दिली ती सगळी आडबंग उत्तर दिली. म्हणे, बाबा तुम्हीच मागून खात्या आणि तुम्ही आम्हाला काय देणार? अनेक प्रश्न उत्तर झाले. ते की नवनाथ ग्रंथाच्या काही त्या 32-33 अध्यायामध्ये आहे ते प्रसंग. अनेक मग गोरक्षनाथाच्या लक्षात आला, अरे हा जरा मुलगा अडाणी आहे, आडबंग आहे. मग याचं कल्याण करायचं, हित करायचं. नाथाच्या घरची उलटी खून आहे. याला आता सोयीचं सांगणं, याला सोयीचं सांगायला जर गेलं, ब्रह्मदेव जरी 8-15 दिवस मुक्कामी थांबला याच्याकडे, याला काही फरक पडणार. मग आता आपण उलट करू. आता आपणच उलट चालू, उलट बोलू. नाथाच्या घरची उलटी जखून पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी.
सांगा आमचे कोडे लांडग्यासाठी शेळी रडे. ते बरंच आहे. हा, शिंगी मेली मुंगी काय झाली असो, गोरखनाथाच्या लक्षात आला. आणि शेवटी एक महत्वाचा पॉइंट, संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चय मया अर्पित मनोरबुद्धी यो मदभक्त समप्रिया. मग गोरखनाथांनी आल्याने त्याचं मन आणि बुद्धी काढून घेतली. म्हणे मन बुद्धी दे, म्हणे घेऊन टाका. आणि म्हणून तर त्याच्याकडं मन राहिलं नाही, बुद्धी राहिली नाही. संध्याकाळी बैल सोडले, घराकडं चालला आणि ते जे आवताचे जे काही चराट आहे त्याला येठण म्हणतात, ते डोक्यावर घेतले आणि त्याला तर काही समजानाच. त्याचं कारण असं की गोरखनाथाने त्याचं मन आणि बुद्धी काढून घेतली आणि काही शिल्लक राहिले नाही. तो तसाच उभा राहिला. ती उभी राहण्याची जागा, परिसर आणि हे ठिकाण आणि ती तपश्चर्या, ती 12 वर्षे तपश्चर्या झाली. ते तप झालं आहे. मन काढून घेतलं, बुद्धी आता ह्या आवाजावणार आहे. याचं मन आणि बुद्धी काढून घेतलं ना, तो तिथंच बाय बसून राहील. तिथंच त्याला बुद्धी तर पाहिजे का नाही. आता घराकडे जायचं, त्याला घर सुद्धा समजणार नाही. मन काढून घेतलं, त्याला काही मनच राहिलं नाही, बुद्धी राहिली नाही. जागेवर बसून राहतो जीव. म्हणून त्या जीवाची ही तीच परिस्थिती झाली त्या माणिक नावाच्या शेतकऱ्याची. गोरखनाथाने जे पाहिजे होतं ते काढून घेतलं, बस. मग ते 12 वर्षांनी आले, अनुग्रहित केला आणि त्या कथा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. सर्वात महत्वाचा तो पॉइंट म्हणजे संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चय मया अर्पित मनोरबुद्धी यो मदभक्त समप्रिया. मला मन आणि बुद्धी अर्पण करणारा भक्त आवडतो. गोरखनाथाने त्याचं मन काढून घेतलं, बुद्धी काढून घेतली, त्याच्याकडे काही शिल्लक ठेवलं नाही. म्हणून तर तो उभा राहिला. नाही तर तो पळून आला सर रात्रीच. पण मनच नाही राहिलं, ते मनही नाही राहिलं, बुद्धी नाही राहिली. आणि चला या ठिकाणी हे विजू भाऊ नेहान सदीच्या भेटीला यायचा नियोजन होतं. त्यांनी मला इथं आग्रह केला आणि यांचे बाबासाहेब भाऊ मांजरे आणि जाधव परिवार, मांजरे परिवार सालावादप्रमाणे हा उत्सव महोत्सव करतात आणि भाविकांकरता एक छान उत्कृष्ट असं नवनाथ पारायणाकरता शेड उभारला आहे. त्याबद्दल धन्यवाद. आणि आपले सर्व नाथ भक्त या ठिकाणी हा सोहळा करतात, त्यांनाही धन्यवाद. आणि अशाच प्रकारे दरवर्षी उत्तरोत्तर पारायणार्थी वाढत जाऊ. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरगाव शिर्डी, कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव. मोफत सुविधा, एंजिओग्राफी, सर्जरी, सर्व प्रकारची ओपीडी केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीसाठी 50% पर्यंत सूट, औषधांवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55.